गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 17वा समास 6वा देहात्मनिरूपण। श्रीराम आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी। शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी। मरावेना ऐसी आवडी, हात पाय खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी। दुःखी होऊन चरफडून गेले, तेथे कोण समाधान झाले। काही एक सुख भोगिले, तो सवेच दुःख। ऐसी आत्मयाची संगती, नाना दुःखे प्राप्त होती। दैन्यवाणे होऊन जाती प्राणी मात्र। 84 लक्ष उत्पत्ती, एकास एक भक्षिती। नाना पीडा दुखणी किती, म्हणून सांगावे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमपूज्य जगद्गुरु माऊलींना वंदन करून उपस्थित सर्व गुरुबंधू भगिनींना शिरोदेव। बंधू भगिनींनो, सार्थ श्रीमद दासबोध या ग्रंथामधील आज आपण दशक 17वा समास 6वा पाहणार आहोत। गेल्या आठवड्यामध्ये आपण यापूर्वीच्या समासामध्ये ऐकलं की अजपा निरूपण। माऊलींनी अतिशय सुंदर आणि सहज शब्दांमध्ये आपल्या सर्वांना सांगितलं की आपल्याकडून कशाप्रकारे अजप झाला पाहिजे, कशाप्रकारे आपल्याकडून नामस्मरण झालं पाहिजे। आणि त्या अनुषंगाने श्री समर्थ आपल्याला या ठिकाणी ज्याप्रमाणे हा दासबोध माऊलींनीही अनेक वेळा सांगितलं की आता आपण एक उजळणीकडे चाललो आहोत। यामध्ये आपल्याला देहात्मा निरूपण या अनुषंगाने श्री समर्थ आपल्याला सांगत आहेत। श्री समर्थ या समासामध्ये आपल्याला सांगू इच्छित आहेत की मुळात जो अंतरात्मा आहे हा अतिशय शुद्ध आहे, निर्लेप आहे। पण जेव्हा हा अंतरात्मा या देहामध्ये, या शरीरामध्ये राहायला येतो, तेव्हा या शरीराच्या मार्फत या अंतरात्म्याला अनेक सुखदुःख, अनेक यातना भोगाव्या लागतात। हा आत्मा काही काळ ज्याप्रमाणे ठरलेलं असतं त्या अनुषंगाने देहामध्ये राहतो आणि एकाएकी हा देह सोडून जातो। पण हा जो काळ आहे, हा जो जीवनाचा काळ आहे, या काळामध्ये त्याला अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारचे यातना ह्या भोगाव्याच लागतात, त्या काही सुटत नाहीत। शरीरी जेव्हा ताकद असते, म्हणजे तारुण्यपणी आपल्या शरीरामध्ये जेवढी ताकद असते,
आपण त्या ताकदीच्या बळावर अनेक प्रकारची सुखं प्राप्त करतो. आपल्या मनाप्रमाणे आपण इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण जसं जसं आपलं वय वाढतं, जसं जसं आपण वृद्ध होतो, आपलं आयुष्य त्या ठिकाणी संपत जातं. वृद्धापकाळी आपल्या शरीराची जी शक्ती आहे ती क्षीण होऊन जाते आणि तेव्हा होणारं जे दुःख आहे ते आपल्याला काही सोसवत नाही. आणि शेवटी जेव्हा आपला मृत्यू येतो, जेव्हा अंतकाळ नजदीक येतो, तेव्हा ह्या प्रत्येक प्राणीमात्राची अगदी चरफडून त्या ठिकाणी अवस्था अतिशय दीनवाणी होणे आणि त्या ठिकाणी मृत्यू होतो. समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित आहेत की आपण कितीही त्या ठिकाणी प्रगती करण्याचा प्रयत्न केला तरीही आपण ह्या देहबुद्धीतून कुठेतरी, देहाभिमानातून कुठेतरी बाजूला होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ह्या देहालाच आपण सर्वस्व मानलं नाही पाहिजे. कारण या देहामध्ये आपण कितीही अडकलो, कितीही आपण त्या ठिकाणी या देहाचे चोचले पुरवले तरी शेवटी ह्याचा अंत अतिशय चरफडून अतिशय दुःखदायकच आहे. जर आपणच प्रत्येकाने जर आपण विचार केला, अगदी जन्मापासून आतापर्यंत जर विचार केला तर प्रत्येकाने अनेक प्रकारची दुःख, अनेक प्रकारची संकटं भोगलेली आहेत, सोसलेली आहेत. त्याची मोजदातही करणं कदाचित शक्य होणार नाही. पण ह्या सर्व गोष्टींवर ताबा मिळवण्यासाठी किंवा दुःखातून मुक्तता मिळवण्यासाठी आपण योग्य अशा संतसंगतीत जाणं गरजेचं आहे. योग्य अशा सद्गुरूंना शरण जाणं गरजेचं आहे. सद्गुरूंच्या मार्फतच आपल्याला या देहबुद्धीतून आपण आत्मबुद्धीकडे कसं वळलं पाहिजे, हा देहाभिमान कसा सोडला पाहिजे याचं ज्ञान होत असतं. अनेक जणं ह्या गोष्टी ऐकूनही, श्रवण करूनही त्याप्रमाणे आत्मसात करत नाहीत किंवा आपल्याकडून कधी अशी चूक होते की आपण ह्या देहाला सर्व काही मानतो. ह्या देहामध्येच आपण एवढं गुरफडून जातो, एवढं अडकून जातो की ह्या 2 दिवसाच्या जीवनाला, ह्या 2 दिवसाच्या भ्रमालाच आपण सर्वस्व मानून जातो आणि त्याच्यामध्ये आपण जो आपला संसार आहे, जो आपला प्रपंच आहे, तोच त्यातली मग दुःखात सकट अगदी तो गोड मानून घेतो, त्यालाच सर्वस्व मानून घेतो. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी आठवतं, ते देऊ या ठिकाणी. एक असाच एक मोठा श्रीमंत माणूस असतो. आयुष्यभर त्याने प्रचंड पैसा वगैरे कमवलेला असतो, अनेक प्रकारची सुखं त्याने प्राप्त केलेली असतात. काही कालांतराने त्याचं जेव्हा वय होतं, तो वृद्ध होतो, तेव्हा त्याला अर्धांगवायूचा झटका येतो. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्याचं शरीर एवढं क्षीण होतं, त्याचं शरीरामध्ये ताकद, थोडक्यात आपण म्हणतो ना की अर्ध्या शरीरातला प्राण त्या ठिकाणी निघून गेला. तर ती शक्ती त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे तो त्या ठिकाणी अंथरुणावरच पडून असतो. काही दिवस त्या ठिकाणी उलटून जातात. एके दिवशी अचानक तो त्या ठिकाणी म्हणत असतो, वा वा वा, के के के. पूर्ण शब्द काही त्याला बोलता येत नाहीत. त्याचं चालू असतं वा वा वा, के के के. त्याचा जो मुलगा असतो, तो लहान मुलगा, त्या ठिकाणी तो पाहतो की अरे आपल्या बाबांना काहीतरी म्हणायचं आहे, पण हे नेमकं म्हणतायत काय, वा वा के. त्याला वाटतं की आता ह्या अंतकाळी तरी आपल्या वडिलांना कुठेतरी वासुदेव केशव म्हणायचं आहे का काही. म्हणून तो मुलगा म्हणतो, बाबा बरोबर, वासुदेव म्हणा, वासुदेव केशव, वासुदेव केशव. तो म्हणतो अरे वा वा, के के. शेवटी जेव्हा तो वडिलांच्या हातवारे जे सूचना करत असतात त्या ठिकाणी पाहतो, तर त्याच्या लक्षात येतं की वडिलांना वासुदेव केशव नाही म्हणायचं, तर वडिलांना म्हणायचं की ते वासरू केरसुणी खातं. म्हणजे बघा, आपण या देहामध्येच, ह्या प्रपंचामध्येच एवढं गुरफटून जातो की आपल्याला ह्या देहाच्या अनुषंगाने ज्या भौतिक गोष्टी आहे याच्यामध्येच आपण सर्वस्व आपण गोड मानत असतो. त्या माणसाची अवस्था त्या वृद्धापकाळी, त्याचं शरीर त्या ठिकाणी कमकुवत झालं आहे, अर्ध्या शरीरातला प्राण गेला आहे, तरीही त्या ठिकाणी देहाभिमान काही सुटत नव्हता. देहाशी जोडलेल्या गोष्टीपासून तो काही मुक्त होत नव्हता. आणि अशा अवस्थेमध्येही त्याला भगवंताचं नाव काही आठवेना. तर अशा प्रकारे काही जणांची अवस्था असते. काही जणं भगवंताचं नाव तर घेतात, पण कुठेतरी आपण देहामध्येच, ह्या देहात्म्यालाच परब्रह्म मानत असतो. पण वास्तविकता तो अंतरात्मा ओळखणं, तो जाणून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी संतसंग हे अतिशय महत्त्वाचं साधन. म्हणूनच पाहणं, आपल्या माऊली आपल्या सर्वांसाठी हा अशा प्रकारे संतसंग अगदी ऑनलाईन माऊलींनी सुरू केला. माऊली वेळोवेळी म्हणतात की प्रत्येकाला शक्य नाही आहे की माऊलींच्या सहवासात अगदी 24 तास किंवा अगदी दिवसातले काही तास तरी त्या ठिकाणी शक्य राहणं, सहज त्या ठिकाणी सोबतीला राहणं. पण कमीत कमी ह्या ऑनलाईन संतसंगाच्या माध्यमातून तरी माऊलींचा सहवास आपल्याला मिळावा, माऊलींचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं, हा त्या ठिकाणी माऊलींचा उद्देश.
आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी या संतसंगात नेहमी येणं गरजेचं आहे. श्री समर्थ या समासामध्ये पुढे वर्णन करताना अगदी 84 लक्ष योनीमध्येही ही अवस्था प्राणाची कशी होते ही त्या ठिकाणी सांगू इच्छित आहेत. आपण बघा, जेव्हा आपण झोपलेलो असतो, आपण निद्राधीन असतो, तेव्हा आपल्याला विविध प्रकारचे कीटक, ढेकूण वगैरे, मच्छर वगैरे, डास वगैरे आपल्याला त्रास देत असतात. जेव्हा आपण जागे होतो, त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच कीटकांना, त्याच प्राण्यांना आपल्याकडून त्रास होतो. आपण जेवण जेवत असताना किंवा आपण जेव्हा काही पदार्थ बनवत असताना अनेक प्रकारचे उंदीर किंवा अजून काही प्राणी त्या ठिकाणी काही त्यातले पदार्थ पळून येतात, पण पुढे त्याच प्राण्यांची अवस्था मांजरसारखे काही प्राणी करत असतात. समर्थांना काय सांगायचं आहे की या पृथ्वी तलावर प्रत्येक प्राणी आहे तो एकमेकांपासून सुखी नाही आहे, एकमेकांबद्दल त्याला परस्पर संतोष नाही आहे, तर प्रत्येकामध्ये वैर आहे, प्रत्येकामध्ये त्रास आहे. शेवटी प्रत्येक प्राण्याचा अगदी चरफडून आणि विवळूनच त्या ठिकाणी मृत्यू होतो. हे सर्व टाळण्यासाठीच श्री समर्थ आपल्याला वारंवार या ठिकाणी सांगू इच्छित आहेत, पुन्हा पुन्हा या ठिकाणी या समासाच्या मार्फत सांगू इच्छित आहेत की या देहात्म्यातून बाजूला हो, ह्या देहाचा अभिमान सोड, ह्या 2 दिवसाच्या भ्रमाला भुलू नकोस, खऱ्या संतांच्या संगतीला जा आणि त्याच्याकडून आत्मानुभूती, आत्मबुद्धी वाढवण्याचा प्रयत्न कर. श्री समर्थ म्हणत आहेत की अनेक जण असे आहेत की ह्या देहामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारची सुखं भोगतात आणि त्याच्यामध्ये ते गुरफटून जातात. अनेकांना दुःख असूनही त्या संसारालाच ते गोड मानून घेतात. आपणही पाहिलं असाल, आपण अनेक ठिकाणी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगतो तर अनेक जण सांगत असतात की आम्ही सुखी आहोत. आपणही, आपलीही पूर्वी अवस्था अगदी त्याच प्रकारे होती. अनेकांना दुःखही असून आपण त्यांना गोड मानून घेतो, त्या संसाराला गोड मानून घेतो. पण जर मुळात आपण जर निरीक्षण करून पाहिलं तर महाराजांच्या, म्हणजे जे राजे महाराजे होते पूर्वीच्या काळी किंवा आताही काही धनिक श्रीमंत लोक असतात, त्यांना जे वैभव मिळतं ते सर्वांच्याच नशिबात असतं का? तर नाही. समर्थ या ठिकाणी उदाहरणाच्या मार्फत ही गोष्ट अजून सोपी करून सांगतात की एक बाजार भरला असेल, त्या बाजारामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. अनेक जण त्या ठिकाणी येतात आणि विविध वस्तू त्या ठिकाणी घेऊन जातात. पण ते ठराविकच लोक असतात, ठराविकच भाग्यवान असे लोक असतात की त्यातली उत्तम वस्तू ते घेऊन जातात. इतरांच्या वाट्याला इतर गोष्टी लागतात. भाविक हो, कदाचित आपणही त्या भाग्यवान लोकांमधीलच एक आहोत. कारण ज्याप्रमाणे या बाजारातल्या वस्तूंचीच गोष्ट आहे, तसाच प्रकार श्री समर्थांनी पुढे सांगितलं आहे की आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान किंवा अध्यात्मामध्येही लागू पडते. सर्वांच्याच वाट्याला संतसंग नसतो, सर्वांच्याच वाट्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होत नसतं. जे भाग्यवान आहेत, जे खरंच त्या ठिकाणी ज्यांच्या नशिबात आहे, ज्यांचं कर्म त्या प्रकारे आहे, त्यांनाच ह्या गोष्टी लाभतात. आणि म्हणूनच आपण भाग्यवान आहोत की आज आपण या संतसंगाला आलो आहोत आणि अशा सद्गुरूंच्या सानिध्यात आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी आठवते. एक राजा एके दिवशी आपल्या प्रजेमध्ये एक प्रजेला एक आवाहन करतो की उद्या सकाळी जेव्हा राजवाड्याचा दरवाजा खोलला जाईल तेव्हा जो कोणी व्यक्ती या राजवाड्यामध्ये प्रवेश करेल आणि जो ज्या व्यक्तीला हात लावेल ती वस्तू त्याची होऊन जाईल. लक्षात घ्यायचं आहे, राजा अशा प्रकारचं आवाहन करतो की उद्या दरवाजा खोलल्यानंतर जो कोणी ह्या द्वार उघडल्यानंतर ज्या वस्तूला स्पर्श करेल ती वस्तू त्या व्यक्तीची होऊन जाईल. झालं. ही जेव्हा दवंडी पेटवली जाते, प्रत्येक व्यक्ती, तो गावकरी, प्रत्येकजण असाच विचार करतो की मी अमुक वस्तूला हात लावीन, मी दागिन्यांना हात लावीन, मी सोन्याला हात लावीन, मी पैशांना हात लावीन, मी हत्ती, घोडे, ज्यांना ज्या ज्या गोष्टीची आवड असते प्रत्येकजण त्या वस्तूला स्पर्श करेन असा विचार करतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाल्यानंतर त्या राजमहालाचं द्वार खोललं जातं, उघडलं जातं, बाहेर जमलेली जी गर्दी एकाच पूर्ण ताकदीने प्रवेश करते आणि प्रत्येकजण आपल्या आवडत्या वस्तूला कसा सर्वात पहिला स्पर्श करू शकेल याचा प्रयत्न करतो. कोणी हत्तीला स्पर्श करतो, कोणी घोड्यांना स्पर्श करतो, कोणी वेगवेगळ्या दागिने, कोणी पैसा वगैरे, विविध धन वगैरे स्पर्श करतो. राजा आपल्या सिंहासनावर बसून अगदी शांतपणे सर्व पाहत असतो, ही सर्व रेलचेल पाहत असतो. हे सर्व लोक आपापल्या वस्तूंना स्पर्श करण्यात व्यस्त असतात. पण एक चिमुरडी मुलगी तिकडून अशी हळूहळू चालत येते. राजा विचार करतो की हिला नक्की काय करायचं आहे, काय हवं आहे, कदाचित हिला काहीतरी विचारायचं असेल. राजा पाहतच राहतो, पण ती चिमुरडी मुलगी हळूहळू पुढे येते आणि त्या राजाला स्पर्श करते. राजाला ज्या क्षणी ती स्पर्श करते तो राजाच त्या चिमुरड्या मुलीचा होतो. ती चिमुरडी मुलगी त्या राजाची पुत्रीप्रमाणे त्या ठिकाणी होऊन जाते आणि ज्या अनुषंगाने तो राजा त्या चिमुरड्या मुलीचा पिता या अनुषंगाने तिला प्राप्त होतो,
त्या राजाचं सर्वच वैभव, सर्वच गोष्टी योगायोगाने त्या मुलीला, त्या चिमुरडीला प्राप्त होतात. तात्पर्य काय की आपणही ह्या देहामध्ये न अडकता, ह्या देहात्मामध्ये न अडकता अंतरात्मा कसा आहे, वास्तविक तो परब्रह्म आपल्याला काय सांगू इच्छितो आहे, श्री समर्थ एवढ्या सर्व समासांमधून, एवढ्या सर्व दशकांमधून आपल्याला काय सांगू इच्छित आहेत हे जाणून घेण्यासाठी त्या अनुषंगाने आपण संतसंगात येणं गरजेचं आहे. कारण या संतसंगाच्याच मार्फत आपल्याला स्वामीजी आपल्याला ते ज्ञान देत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. समर्थ रामदास स्वामीजीने या समासामध्ये आम्हाला अशा प्रकारचा बोध केलेला आहे की सगळं तुम्ही ऐकलत, नवविधा भक्ती ऐकलीत, मनुष्य जन्म ऐकलात, कसा जन्म होतो तर संचित तुम्हाला मी सांगितलं, प्रारब्ध सांगितलं, कर्म सांगितलं, भक्तीचे प्रकार सांगितले, बुद्धी म्हणजे अध्यात्मावरून बुद्ध्यांकावरून प्रकार सांगितले, बद्ध सांगितला, मुमुक्षू सांगितला, साधक सांगितला, सिद्ध सांगितला, देहाचे वेगळे प्रकार सांगितले, गुरूंचे वेगळे प्रकार सांगितले, मंत्रांचे वेगळे प्रकार सांगितले, हे सगळं सांगितलं खरं. आणि आपण आता मोक्षाचे वाटेकरी होणार आहोत, पण आपण चूक काय करतो हे समर्थ रामदास स्वामींना ह्याच्यातून सांगायचं आहे. त्यासाठी मी ह्यांनी सांगितलेला दृष्टांत परत एकदा सांगेन. ह्याने एक सुंदर दृष्टांत दिला आता की एक श्रीमंत माणूस ज्यानं आयुष्यामध्ये कधी देवाचं नाव घेतलंच नाही, कारण ज्यांच्याकडे पैसा असतो, सत्ता असते, त्यांना घमेंड येते. त्यांना वाटत असतं की हे सगळं आम्ही आमच्या हिमतीवर जमा केलेलं आहे. अर्थात त्या वादात पाडायचं की न पाडायचं तर मी सांगेन हा आपला पेशा नाही आहे, त्यामुळे जाऊ दे, आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. काही जण वाटत असेल की हे सगळं मीच जमा करतो आहे, मी मिळवलं म्हणून. परंतु हे मिळवण्यासाठी त्यानं जर जन्मालाच घातलं नसतं तर, पण आपल्याला त्या खोलात जायचं नाही म्हणून तो विषय सोडून देऊया. त्यामुळे सत्ता, अधिकार, पैसा हातामध्ये आला की माणूस उन्मत्त होतो. देव त्याला कधी आठवत नाही, देवाला तो मानत नाही, आणि ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी देव आठवतो. ह्या माणसानं आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलंच नाही. वृद्धपकालामध्ये शरीर गुणधर्माप्रमाणे, नैसर्गिक गुणधर्माप्रमाणे त्याला होतो अर्धांग, आणि शरीराची अर्धी बाजू लोळी पडून जाते, इथून डोक्यापासून अगदी पायापर्यंत. त्यामुळे तोंडावरून सुद्धा अर्धांग गेल्यामुळे, लकवा गेल्यामुळे नीट बोलता येत नाही. शेवटच्या घटका मोजत असतो. बायका पोरं टोचून बोलत असतात, कारण ज्यावेळी तुमचे हातपाय थकतात त्यावेळी खरी किंमत कळते आपल्याला. मग बायका पोरं पण काम ते तुमची सेवा करून वैतागतात ना, मग दुर्लक्ष करायचं, हे सगळे प्रकार घडतात. तरी आपण त्यातून बोध काहीच नाही घेत. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींना हा समाज सांगावा लागला की आपण डोळ्याने पाहतो की हा अमका तमका माणूस ज्यावेळेस चालत होती त्यावेळेला काय ह्याचा रुबाब होता, थाट होता, आणि आज हा अंथरुणावर पडला आहे, ह्याची परिस्थिती आज काय. मग ही परिस्थिती कदाचित माझी पण होईल असा बोध घ्यायला आम्ही तयार नाही आहे. पण शेवटी संत हे मायबाप आहेत ना, त्यांचं कामच आहे ना वारंवार बाळाला जागृत करणं, त्यामुळे ते करतायत या समासातून. तर हा असा अर्धांग झालेला, लकवा झालेला माणूस बायका पोरांकडून दुर्लक्षित झाला आहे, शेवटच्या घटका मोजतोय, तरीसुद्धा संसारावरचा मोह काय कमी व्हायला तयार नाही. तो जिथे झोपला होता त्याच्यासमोरच गाईचं छोटंसं वासरू बांधलं होतं, आणि ते वासरू केरसुनी खात होतं. आता ह्याने एवढं रक्ताचं पाणी आटवून सगळं विश्व निर्माण केलं आहे, आणि वासरू केरसुनी खातं, ह्याला सण होणार का? कारण ती माझी आहे ना. केरसुनी कुणाची आहे? माझी आहे. हा भ्रम आहे ना शेवटी. हा भ्रम असल्यामुळे तो मोठ्यामुळे वा 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 कारण त्याला बोलता येत नव्हतं अर्धांग झाल्यामुळे. त्यामुळे तो काय बोलत होता? वा. पोराला वाटलं
की आता बाबा शेवटच्या घटका मोजता, बाबांना कळलेलं आहे आता आपण बरे होऊ शकत नाही, म्हणून कदाचित ते वासुदेव केशव म्हणत असतील. मग बाबाला वासुदेव केशव म्हणायचंच नव्हतं, त्याला सांगायचं अरे कार्ट्या तुझे काय डोळे फुटले काय, वासरू केसुनी खातंय बघ. अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी सांगतात अडकून पडू नका. हे कशामध्ये मुळे अडकून पडला आहे, हा मायेमुळे अडकून पडला या देहामध्ये. आणि ती केरसुनी खातर जाऊ द्या, आता एवढं मी कमवलं ते मला धड खाता आलं नाही, मग जे काय कमवलं त्यातलं वासरू खात असेल केरसुनी थोडीफार तर खाऊ दे, पुण्य तरी होईल. ही वृत्ती नाही. का तर मी देह आहे आणि त्यामुळे केरसुनी माझी आहे. हा मोह सुटलेला नाही आहे. आणि हा मोह सुटत नाही त्या माणसांना मरेपर्यंत दुःख भोगावंच लागतं. साधू संत तसे नसतात, त्यांना पण मृत्यू येत असतो. पण कधी, माझ्याकडून अनेक वेळा तुम्ही ऐकलं असाल, या क्षणाला आत्ता प्रवचन करताना आला तरीसुद्धा चालेल. का? काहीच नाही, मला माहिती आहे शरीर वेगळं आहे, मी वेगळाच आहे. मी कधी जन्माला आलोच नव्हतो, कधी जन्म घेणार पण नाही आहे आणि कुठेही जाणार पण नाही आहे. जाणार आहे ते शरीर. शरीरामध्ये आपण अडकून पडू नका, हे समर्थ रामदास स्वामींना या समासामधून सांगायचं आहे. आपण सगळं कथा श्रवण केले, दासबोध श्रवण केलं आहे आणि आता अगदी पक्का निश्चय झालेला आहे की मला मोक्ष मिळवायचा म्हणजे मिळवायचाच. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मोक्षाचा वाटेकरी होणार. काय मानवी जीवन किती समृद्ध आहे, मानवी जीवनासाठी किती प्रयास करावा लागतो. मानवी जीवन तसं काय मिळतं का? मानवी जीवनासाठी संचित प्रारब्ध किती किती फोर्स काम करत असतात. तेव्हा कुठे हा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळतो. आणि त्यामुळे आता मी पक्का ठरवलेलं आहे मोक्ष मिळवणार, मुक्ती मिळवणार. अशा लोकांना समर्थ रामदास स्वामी सांगतात पक्क ठरवलं असेल तर ठीक आहे, पण लक्षात ठेव ते वासरू केरसुनी खातंय असं अडकून पडू नकोस, नाहीतर हे वाचूनसुद्धा काही उपयोग नाही होणार. ज्ञानेश्वरी पाठ झाली म्हणजे ज्ञानेश्वर होता येणार नाही. दासबोध मुखदगत आहे, दररोज पारायण करतो दासबोधाचं, म्हणजे समर्थ रामदास स्वामी नाही होता येणार. समर्थ रामदास स्वामी होण्यासाठी किंवा ज्ञानेश्वर माऊली होण्यासाठी, तुकोबाराय होण्यासाठी त्याग करावा लागतो. कसला? मायेचा. ही मायाच आपल्याला गोल 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 फिरवते. या मायेमुळेच आपण भ्रमित होऊन हे आपलं 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 म्हणतोय. मी एक दृष्टांत दिला होता, मला आठवतोय, परत तोच मी एकदा सांगेन दृष्टांत. एका माणसाचा एक वाडा, म्हणजे मोठं घर, जळल्याची बातमी येते. त्याबरोबर हा म्हातारा माणूस तिथेच अंग झोकून देतो आणि जमिनीवर गडबडा लोळायला सुरुवात करतो आणि रडारड सुरू होते. बायको रडायला लागते, मुलगी रडायला लागते. आता हा मोठा माणूस, श्रीमंत माणूस, पुन्हा वयोवृद्ध रडतोय म्हटल्यानंतर हळूहळू आजूबाजूचे लोक येतात आणि म्हणाले आता बघून काय करणार, आपण पण त्यांच्यामध्ये सुरात सूर मिळवला पाहिजे, म्हणून ते पण सुरात सूर मिसळवतात. असं होता होता गाव येतो, गाव पण सुरात सूर मिसळवतो आणि संपूर्ण गाव रडायला लागतो. का रडायचो कुणालाही माहिती नाही. आणि बाहेर त्याचा मुलगा गेलेला असतो, त्याला कळतं की असा असा काहीतरी प्रकार झाला आणि बाबा मोठ्या मोठ्यानं रडतात. अखंड गाव जमा झाला आहे दरवाजात, अंगणामध्ये, आणि तो पण रडतोय. मुलाला कळेना काय झाला आहे प्रकार, का रडतात. आईला बघितलं तुम्ही सोमदेव सर, आईला बघितलं? हो, आई तुमची होती तिथे. बरं, मग माझी बहीण पण रडत होती. मग त्याला प्रश्न पडला झालं काय. मला तर एकच बहीण, आई आहे, बाबा रडतात याचा अर्थ बाबा जिवंत आहेत, आई रडते म्हणजे ती पण जिवंत आहे, बहीण पण जिवंत, बाई रडतात का. म्हणून तो कसा बसा पटापट पटापट त्या अंगणाजवळ येतो. वाट काढत 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 सगळे रडत असतात. वाट काढत 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 वडिलांजवळ पोचतो आणि तो विचारतो बाबा अरे तुम्ही रडता का, काय झालं आहे.
त्या बाप डोळे पुसतात म्हणतो, अरे बाळा आपला तोंडान बोला काय झालं ते, अरे आपला अमुक गावचा जो मोठा वाडा होता एवढा श्रमाने कमावला होता, जळला. म्हणून बाबा तुम्ही रडताय? रडू नका. परवाच विकलाय, पैसे आणायला गेलो होतो, हे बघा पिशवीत पैसेच आणलेत. अरे मग म्हणाले गाड वाजूया, सांगायचं नाही का अगोदर इतके दिवस? रडलो असतो का? लोक काय मला म्हणतील. आणि टणकर म्हातारा उठून बसतो. जो मगाशी रडत होता तो दुसऱ्या मिनिटाला उठून बसतो आणि लोकांना सांगतो, चला 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 काय नाही झालं, चला घरी जा आपापल्या. याचं नाव आहे मोह. ज्या मोठ्या घर जळलं, त्याचा गोठा म्हणजे तो वाडा मोठा जळला म्हणून त्याला अतीव दुःख झालं का, तर हा माझा आहे. आणि त्यामुळे तो रडत होता. पण ज्यावेळी कळलं की पोरग्याने विकून टाकलाय तो आणि त्याचे पैसे पिशवीत आहेत, मजा होते. समर्थ रामदास स्वामींना तेच सांगायचं आहे की आपण संसारातली माणसं आहोत, सगळं ज्ञान घेतलं दासबोधातून. मोक्ष मुक्ती, आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, माया कशी काम करत असते, गुणक्षोभिनी म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, आत्मा अंतरात्मा म्हणजे काय, सगळं आपल्याला कळलेलं आहे. पण शरीराला चिकटून बसलो तर मरेपर्यंत दुःख चुकणार नाहीत. म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज अभंगात जे सांगतात तसं जगा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या, सुख दुःखाचा सुकाळ. तुम्हाला असं म्हणायचं की आम्हाला दुःख नाही म्हणून? प्रचंड. पण कधी ते चेहऱ्यावर येणार नाही का, तर आम्ही कायम असेच जगत असतो, शरीर वेगळं आणि मी वेगळा. त्रास झाला कुणाला, शरीराला झाला, मला होऊच शकत नाही. आणि म्हणून किती आनंदाचे प्रसंग आले तरी हुरवळून जात नाही आम्ही, आणि किती दुःखाचे प्रसंग आले तरी खचून जात नाही. समर्थ रामदास स्वामींना सांगायचं, इलाच मुक्त अवस्था असं म्हणतात. त्या मुक्त अवस्थेमध्ये जगता आलं पाहिजे तुम्हाला. ह्याच्यासाठी तो समाज घेतला आहे त्याने आणि सांगितलं आहे की आता हे सगळं ज्ञान मिळवलं. 179वा संत संघ आज करतोय आपण. 179 आठवडे झाले हे ज्ञानामृत आपण पितोय. त्यामुळे आता हे सगळं जर ऐकलं असाल तर माझी बायको, माझी मुलं, माझा संसार, माझं घर, माझं हे, माझं ते आता सोडा, नाहीतर हे मरेपर्यंत सुटणारच नाही. कारण अज्ञानातून सुटका आपणच करून घ्यायची असते. रामदास स्वामींकडे आला होता ना एक माणूस ओरडत, मला वाचवा मला वाचवा. त्या स्वामींनी काय सांगितलं की अरे तूच मिठी मारलेस. समर्थ रामदास स्वामींनी तो माणूस सांगतोय की महाराज तुम्ही मिठी मारले. कारण समर्थांनी काय केलं, खांबाला गेल्याने मिठी मारली. कारण हा ओरडत आला होता ना, मला वाचवा मला वाचवा मला वाचवा सांगण्यासाठी. त्या समर्थ रामदास स्वामींनी त्याचं जरा लक्ष विचलित केलं आणि गेले आणि स्वतःच खांबाला मिठी मारली आणि ओरडायला लागले, मला वाचवा मला वाचवा. त्याचं ज्यावेळी लक्ष गेलं, लक्ष वेधून घेतलं समर्थ रामदासांनी, त्यावेळी तो म्हणतो, महाराज कुणी पकडलेलं नाही आहे, तुम्हीच खांबाला मिठी मारलेत, सोडा सुटाल तुम्ही. काय या महाराजांना म्हणायचं, ह्यांच्याकडे यायचं आपले घोंगडं सोडवायला, तर ह्यांनाच सल्ले द्यावे लागतात. त्या रामदास स्वामी म्हणाले, बाबा मी मिठी मारले हे तुला कळतं आहे ना, आणि मीच बोंबलतोय मला सोडवा मला सोडवा. मग तुला काय झालं आहे, तू कशाला संसाराला मिठी मारलेस? तुला कळलं आहे ना हा संसार माझा नाही, ही बायको माझी नाही, ही मुलं माझी नाहीत, हे घर माझं नाही आहे, हे शरीरसुद्धा माझं नाही आहे. हे मी दासबोधामध्ये सांगितलं आहे. पंचतत्व आणि 3 गुण या अष्टधा प्रकृतीपासून हा देह बनला आहे. म्हणजे हा देहसुद्धा माझा नाही आहे हे तुला कळलं आहे, तरीसुद्धा माझं माझं कशाला करत बसला. आणि हे करत बसला तर मेलास तरीसुद्धा दुःख सुकणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की अगामर हा शब्द न सहती आणि मेलिया तर रडती.
काही जणांना आश्चर्य मी डिक्लेअर केलं मी वयाच्या 65 वर्षी जाणार म्हणून. काही जणांच्या डोळ्यात टप 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 पाणी येतं. काही जणांना वाटतं हे कसं काय बोलतात आपल्या मृत्यूबद्दल. काहीच नाही, ते शरीराचा मृत्यू आहे हो. तो शरीराचा मृत्यू आहे. माझा मृत्यू कधीच होऊ शकत नाही. मी वेगळाच आहे आणि शरीर वेगळं आहे. आणि म्हणून दुःख होत नाही. कितीही चांगलं झालं, शाबासकी मिळाली तर उरवाळून का नाही जात, ते शरीराला मिळालेलं आहे. आणि किती दुःख आलं तर टेन्शन काय येत नाही, शरीराचा भोग आहे. कमळासारखं जीवन जगता आलं तरच हे ऐकून काही उपयोग आहे, तरच इतके दिवस आपण संत संघाला आलो आहे ना, त्याचा फायदा होणार. नाहीतर काही उपयोग होणार नाही. याच्यातून आपण काय तो बोध घ्यावा आणि तशा प्रकारे वागावं अशी समर्थ रामदास स्वामींची पण इच्छा आहे आणि माझी पण इच्छा आहे. म्हणून वारंवार प्रपंचाचं समस्यांचं गाठोडं घेऊन येण्यापेक्षा मला मोक्ष कसा मिळेल, मला मुक्ती कशी मिळेल, मी तिकडे कसा जाईल, हा प्रयत्न करण्यासाठी सातत्यानं गुरूंशी संपर्क करावा आणि संत संघामध्ये यावं. माझा हा प्रश्न सुटला नाही, मग मी नाही येणार आता. माझा तो प्रश्न सुटला तर मला गरज नाही आहे. असं करून जीवन वाया घालवू नका. काय करायचं आहे तुमच्याच हातात ठरलेलं आहे. निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. तेव्हा आपण थांबूया आणि पुढच्या संत संघामध्ये समर्थ काय सांगतात ते ऐकण्यासाठी परत येऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.